मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे येथून आज सकाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी निघाले असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा अपघात झाल्याचे दृश्य त्यांच्या निदर्शनास आले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ताफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या वृद्ध महिलेची आस्तेवाईकांनी विचारपूस केली। तसेच मुख्यमंत्री ताफ्यातील अँब्युलन्स आणि अधिकारी सोबत देऊन त्यांच्या जवळच्या रुग्णालयात दाखल केले। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। नुकत्याच झालेल्या हाय पॉवर कमिटीमध्ये नरखेड येथील MIDC फेज 2 ला मान्यता देण्यात आली असून जवळपास 154.44 हेक्टर जमीन खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मात्र हा निव्वळ श्रेय लुटण्याचा प्रकार असल्याचं भाजप नेता अविनाश ठाकरे यांचं म्हणणं आहे। सलील देशमुख यांच्या वक्तव्यावर अविनाश ठाकरे काय म्हणाले पाहूया। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। पुढच्या 48 तासात महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं। 12 जुलैला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणार असल्यानं ही निवडणूक चुरशीची ठरणार। आगामी विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्याचा खटाटोप सर्वच पक्षांनी सुरू केला आहे। महाराष्ट्रातील आमदारांचा मुक्काम सध्या 5 स्टार हॉटेलमध्ये आहे। महाविकास आघाडीनं संख्याबळापेक्षा एक उमेदवार जास्त उभा केला आहे। विधान परिषदेच्या या मैदानात राज्यातील अनेक दिग्गज नेते उतरल्याचं दिसतंय। विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। विधानसभेच्या कामकाजाच्या दुपारच्या सत्रात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सुरू केली, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गदारोळात देखील विविध विधेयक मंजुरीसाठी सभागृहाच्या पटलावर ठेवले। यात प्रामुख्याने महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंधक विधेयक 2024 मांडण्यात आले। तालिका प्रमुख संजय शिरसाट यांनी या विधेयकास मंजुरी दिली। त्यानंतर विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी बंद करण्यात आले। दुसरीकडे सकाळपासून सत्ताधाऱ्यांकडून विधानसभेच्या सभागृहात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काल आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी दांडी मारल्याने भाजप आमदारांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला गेला। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। अकोला जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। नदी नाले तुडुंब वाहत आहे। दरम्यान अकोल्यातील संगलूर येथे आज आठवले नावाच्या 46 वर्षीय इसम मोरणा नदीला आलेल्या पुरात वाहून गेलाय। मिळालेल्या माहितीनुसार मृतक हा नदीत अंघोळीसाठी गेला होता। दरम्यान नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत वाहून गेला। घटनेनंतर वंदे मातरम आपत्कालीन पथकाने शोध मोहीम राबवत मृतदेह शोधून काढला असून गावापासून 2 किलोमीटर असलेल्या काठ्यांमध्ये मृतक राजूचा मृतदेह अडकला होता। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। प्रियकराने लग्नाचे वचन देऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। ही खळबळजनक घटना पोलीस प्रशिक्षण केंद्रात पुढे आली आहे। प्रतीक्षा भोसले असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। या घटनेमुळे प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। वरळीतील हिट अँड रन प्रकरणात मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मंगळवारी त्याला विरार येथून अटक करण्यात आली। आज शेवडी कोर्टात हजर केले असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आजच्या सुनावणीला सरकारी वकील आणि मिहिरच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। राज्यात हिट अँड रनच्या केसेस सुरू आहेत। पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक येथे भरधाव येणाऱ्या वाहनांनी दिलेल्या धडकेत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे। याच दरम्यान चंद्रपूरमध्ये देखील एक भीषण अपघात झाला आहे। भरधाव वेगात असलेल्या कारने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली। या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। गोंदिया जिल्हा जंगलाने व्याप्त असा जिल्हा आहे। गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक वन्यप्राणी पाहण्यासाठी येत असतात। या प्रकल्पामध्ये वाघ दिसत असल्यामुळे नवेगाव नागझिरा वाघ प्रकल्पामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन विभागामध्ये महसूल सुद्धा गोळा होत आहे। स्पॉन्सर्स बाय विठोबा मंचन अँड लोंढे ज्वेलर्स। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरिवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून सिम्बा नावाच्या बिबट्याला वर्षभरासाठी दत्तक घेतले आहे। 6 वर्षापासून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा मुलगा जीत याच्यासाठी बिबट्याला दत्तक घेतले आहे। यावेळी तो आपल्या कामगारांसह बचाव केंद्रात गेला आणि दत्तक घेतले आहे।